Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सरळ सरळ आम्हाला हे सरकार सांगतं आमच्याकडे पैसा नाही, आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यांच्या बंगल्यांवर 30-40 कोटी रुपयाचा खर्च हे जर करत असतील तर हे किती चुकीचं आहे. फेक बिलिंग मोठ्या प्रमाणात झालं, म्हणजे जे आधी कामं झाली त्याच्यावरच. एकीकडे महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ पाहिला. आतापर्यंत त्यांना सरकारची मदतही मिळाली नाही, पण दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार जी आहेत. सर, कोट्यवधी रुपयाचा खर्च मंत्र्यांच्या बंगल्यावर होतोय. 16 मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटी रुपयांचा खर्च झाला. कसं पाहता याच्याकडे? बघा ना, म्हणजे आम्ही जेव्हा सरकारकडे जातो म्हणतो की आपल्या शेतकऱ्याला मदत करायची आहे, विद्यार्थ्यांना, युवांना मदत करायची आहे, गरीबाला मदत करायची आहे, तेव्हा सरळ सरळ आम्हाला हे सरकार सांगतं आमच्याकडे पैसा नाही, आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यांच्या बंगल्यांवर 30-40 कोटी रुपयाचा खर्च हे जर करत असतील तर हे किती चुकीचं आहे हे कुठेतरी आता सिद्ध होतं. अधिवेशनामध्ये म्हणजे 2024 इलेक्शन होण्यापूर्वी एका अधिवेशनामध्ये मी म्हणत होतो, मुद्दा मांडत होतो की 8-9 महिन्यापूर्वी तुम्ही 40 कोटी खर्च केलेला आहे बंगल्यांवर, परत एकदा तुम्ही 40 त्याच बंगल्यांवर जर करत असाल तर हे योग्य नाही. तेव्हा गुलाबराव पाटील साहेबांनी माझी चेष्टा केली होती. रोहित पवार कुठेही पुरावे बिना त्या ठिकाणी बोलत असतात हे त्यांनी सांगितलं. मी तर पुरावे दिले होते. एक सामाजिक कार्यकर्ता यांनी हे दक्षता विभागाकडे एक पत्र लिहिलं, आणि त्यानंतर दक्षता विभाग PWD यांनी ऑडिट केलं. जे विषय मी मांडत होतो त्याचंच ऑडिट झालं, आणि त्या ऑडिटमध्ये आपण जर मुद्दे बघितले तर त्याच्यात फेक बिलिंग मोठ्या प्रमाणात झालंय. म्हणजे जे आधी कामं झाली त्याच्यावरच परत कामं दाखवून पैसे काढले गेले. महागडे इम्पोर्टेड फर्निचर वापरलं गेलं, भिंत बनत असताना भिंतीला ग्रेनाइट लावलं गेलं, असे बरेच मुद्दे आहेत. आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते, मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता काही कामं तिथं झालेली आहेत. आता याच्यामध्ये कहर बघा, मंत्री सावे जे PWDचे मंत्री होते त्यांनी स्वतः पत्र लिहिलंय. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला नाही तर हा मुद्दा उचलला की अरे मी तर मंत्री आहे, मी मंत्री असताना सुद्धा मी ज्या बंगल्यामध्ये राहतो त्या बंगल्यामध्ये काम न होता सुद्धा बिल कशी काढली, हे सावे साहेब स्वतः त्या ठिकाणी बोलत आहेत. त्याच्याचबरोबर गुलाबराव पाटील ज्यांनी आक्षेप घेतला होता माझ्या स्टेटमेंट, त्यांच्या घरावर किती खर्च झाला, 1,15,00,000. राधाकृष्ण विखे पाटील 1,58,00,000. सुधीर मुनगंटीवार 1,50,00,000. ही आकडा तसा बघितला तर हा मोठा होतो, आणि याला सपोर्टिंग ही सगळी पूर्ण यादी आहे. आता मी तुमच्याशी बोलत असताना म्हणजे एकतर मुंबईमध्ये असणाऱ्या बंगल्यांवर आधी 30-40 कोटी, नंतर खोटे बिलं दाखवून वेगळी पैसे काढले, आणि पेमेंट सुद्धा झालं. एका बाजूला 80,000 कोटी रुपयाचे मध्यमवर्गीय मराठी माणसांची बिलं पेंडिंग आहेत, या बाजूला मलिदा मोठ्या प्रमाणात मिळतोय, मग पटपट बिलं तुम्ही काढताय. आणि आता मी तुमच्याशी बोलत असताना 8 दिवसाचं फक्त अधिवेशन आहे नागपूरला. 21 दिवसाचं असावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे, पण 8 दिवसाचं अधिवेशन होत असताना तिथं मंत्र्यांच्या घरांवर प्रत्येकी 1 कोटी ते 1.5 कोटी रुपये आत्ता खर्च केला जातो. राम शिंदे सर जे सभापती, 1,25,00,000 रुपयाचा खर्च आज तिथं आता त्यांच्या बंगल्यावरचा. 8 दिवसासाठी काय खर्च करायचं तुम्हाला? झाड स्वच्छ करा, नवीन चादर टाका, थोडंसं साफसफाई करा, राहा ना तिथं. काय फरक पडतो तुम्हाला? नाही, आम्ही मंत्री आहोत, आम्ही सभापती आहोत, आम्हाला खर्च करायला लागतो आणि आम्ही करणारच, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. या अनुषंगाने तिथं परत 25-30 कोटीचा खर्च केला जातोय. हे काय योग्य आहे का? म्हणजे गरीब शेतकरी आज अडचणीत, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पैशाची उधळपट्टी लावता आणि त्यात सुद्धा तुम्ही पैसे खाताय. हे योग्य नाही असं आमचा मत आहे, आणि आम्ही निषेध या गोष्टीचा करतो. एकीकडे तर हा खर्च आहेच, तर दुसरीकडे एक निविदा निघाली आहे की बावनकुळे जे मंत्री आहेत त्यांच्या बंगल्यावर 52 लाख रुपयांची स्टेशनरीची निविदा काढण्यात आलेली आहे. आता बावनकुळे साहेब काय अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्रालयाचं काम करतात का काय मला माहित नाही. म्हणजे 52 लाख रुपयाची स्टेशनरी, आता त्याच्यात तुम्ही काय प्रिंट केलं हे लोकांना तिथं सांगावं. नाही तर नंतर काय आलं की चणे खाण्यासाठी जे कागद लागतात ते बावनकुळे साहेबांनी लोकांना रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत दिलं असं आपल्याला म्हणावं लागेल. अशी चेष्टा आहे. एकतर सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून अशी बिलं काढली जातात, नाही तर टेंडर काढलं जातं. पण इथं PWDचं काढत असेल आणि ते सुद्धा 52 लाखाचं काढत असेल तर पूर्णपणे तुम्ही पैशाचं उत्मात त्या ठिकाणी करताय असं आपलं मत आहे.
एकीकडे इलेक्शन कमिशनने निवडणुका जाहीर केल्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या इलेक्शन लिस्टमध्ये दुबार नावं तिबार नावं आलेली आहेत. आपण सातत्याने हा मुद्दा किती दिवसांपासून मांडतात. काल आशिष शेलार यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला. मात्र यांनी आपलं नाव घेता सांगितलं की आपण जेवढ्या मतांनी निवडून आलात त्याच्या 4 पटीने दुबार मतदार आपल्याच मतदारसंघात आहेत. तर तुम्ही पुन्हा निवडणूक घेणार का किंवा राजीनामा देणार का? बघा, चेष्टा बघा. गेले काही महिने आम्ही सातत्याने बोलतोय की दुबार मतदार नोंदणी झाली आणि त्यातच घोळ झाला आणि त्या घोळामुळेच हे सरकार सत्तेत आलं. तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणतात असं कुठंच काय घडलं नाही, काहीच नाही घडलं. 1 लाख लोकांचा जेव्हा महाविकास आघाडी आणि मनसेली एक मोठा मोर्चा सत्य मोर्चा काढला तो बघितल्यानंतर हे सगळे जागे झाले. आशिष शेलार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता ती स्वतः त्यांनी घेतली का त्यांना घ्यायला लावली? स्वतः घेतली असेल तर त्यांच्या धाडसाला मानलं पाहिजे. जबरदस्त माणूस आहे, धाडसी माणूस आहे असं आमचं मत आहे. पण त्यांना घ्यायला लावली असेल तर ती हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. का? कारण आम्ही ज्या गोष्टी गेले अनेक महिने म्हणत होतो की दुबार मतदार नोंदणी झाली आहे, एका माणसाचं 2-2, 3-3 वेळा नाव आले आणि बीजेपीचे नेते म्हणत होते नाही. आशिष शेलार साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सकडे बघितल्यानंतर ते सिद्ध झालं की हो, खरंच दुबार मतदार नोंदणी तिथं झाली. आणि आम्ही कुठं जात पात धर्म बघून असं कुठं बोललो नव्हतो. आमच्या प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा हिंदूंची पण नावं, मुस्लिमांची नावं सुद्धा त्याच्यामध्ये होती. माझ्या 14,000 लोकांचं दुबार नोंदणी झालेली आहे. असंही म्हणता येईल ना, मी कदाचित आता 20-25 हजारली निवडून आलो असतो, 30 हजारली आलो असतो, 1,20,000ली आलो असतो. पण एवढा मोठा घोळ माझ्या मतदारसंघामध्ये फक्त नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. म्हणजे 2019 लोकसभा ते 2024 लोकसभा 32 लाख लोकांची नवीन नावं आली 5 वर्षात. आणि लोकसभेत वाताहत या सर्व नेत्यांच्या पक्षांची झाल्यानंतर 2024 लोकसभा ते 2024 विधानसभा 6 महिन्यामध्ये 48 लाख लोकांची नावं नवीन आली. हाच तो घोळ आहे. एका ठिकाणी महिन्याला 40,000 आधी 5 वर्षात आणि इथं महिन्याला 8 लाख. इथंच मेन चोरी झाली. हे आम्ही बोलत होतो ते आशिष शेलारनी मान्य केलं. आशिष शेलारनी मान्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा इलेक्शन कमिशननी पत्रकार परिषद घेतलं तेव्हा त्यांचे जे प्रमुख होते त्यांनी सुद्धा ते मान्य केलं. तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर देत ते म्हणाले की डबल नाव आलं असेल 2 स्टार, 3 नाव आलं असेल 3 स्टार. तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, तुम्ही मान्य केलं दुबार नावं आहेत म्हणून तुम्ही स्टारचं ते काय कॉन्सेप्ट तिथं आणलेलं आहे. मग तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही पूर्ण डबल नावं काढून टाका आणि मग फ्रेश इलेक्शन तुम्ही घ्या. पण तेवढं काय धाडस इलेक्शन कमिशनमध्ये आहे असं वाटत नाही. शेवटचा प्रश्न रोहितजी, या सगळ्यांवर निवडणूक आयोगाची भूमिका कशी पाहता तुम्ही? असंविधानिक आहे, भाजपच्या बाजूने आहे, भाजपचं पपेट नाहीतर भाजपची बोलबाहुली असल्यासारखं इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी वागत आहे. तुमच्या हातामध्ये एवढी पॉवर असताना सुद्धा तुम्ही जर यादी क्लीन करत नसताल हे कितपत योग्य आहे? त्याच्याचबरोबर तुम्ही काय म्हणताय की 2 दिवस आधीपर्यंत नवीन नावं आम्ही घेऊ. म्हणजे आता या महिन्याभरात तुम्ही नावं कुठली घ्याल, कशी घ्याल, खोटे आधार कार्ड तुम्ही वापरू शकाल. आता राहुल गांधीजींनी एक ब्राझील मॉडेल हरियाणामध्ये 22 वेळा नाव तिचं रजिस्टर्ड आहे, सेम फोटो. आम्हीच ते म्हणत होतो ना काही दिवसांपूर्वी की ट्रम्प तात्याचं नाव वापरून आम्ही खोटं आधार कार्ड कसं करू शकतो, आपण तर खरा दुरुपयोग कसा करू शकतो हे दाखवून दिलं. आता राहुल गांधीजींनी तेच दाखवलं, आम्ही तेच दाखवलं आणि इथं तुम्ही माझ्यावर कारवाई करता. आणि दुसऱ्या बाजूला आशिष शेलार जे तुमचे नेते आहेत त्यांनी जो विषय मांडला असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आशिष शेलारवर मात्र आमच्यावर जसं तुम्ही एफआयआर केलं तसं आशिष शेलारवर तुम्ही एफआयआर करू नका. जर केला तर आम्ही आशिष शेलारांच्या बाजूला त्या ठिकाणी राहू. निश्चितच तर व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सकपाळसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.